हॅलो फ्रेंड्स, आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा 23 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की माणिनी घाईघाईत काव्याला कॅफेमध्ये बघण्यासाठी जात असते आणि तिला नंदिनी अडवते. तेव्हा माणिनी बोलते की कुठे चालले. जेव्हा नंदिनी विचारते तेव्हा माणिनी बोलते की तुझ्या बहिणीने जे अब्रूची धिंडवडी काढलीत ना, ते बघण्यासाठी चालले. आणि हे माणिनीचं स्वप्न असतं. म्हणजे तिला तसं वाटत असतं की मी असं बोलली. तेवढ्यात ती खूप घाम येतो तिला आणि ती खूप थकल्यासारखी वाटते. तेव्हा नंदिनी बोलते, आई काय झालं आहे, एवढे रेस्टलेस का वाटतायत तुम्ही? तेव्हा माणिनी बोलते, नाही अगं जरा महत्त्वाचं काम आहे. तेव्हा नंदिनी बोलते, आई तुम्हाला कुठे ड्रॉप करू का? तेव्हा माणिनी नंदिनीच्या गालाला हात लावते आणि बोलते की नंदिनी तू किती चांगली आहेस गं. तेवढ्यात माणिनीच्या फोनवर मेसेज येतो, तिला लोकेशन भेटतं. तेव्हा माणिनी घाईघाईत बोलते की मी लगेच येते आणि माणिनी तिथून निघून जाते. इकडे जीवा आणि काव्या तिथे उभे असतात. तेव्हा जीवा त्या मुलीला बोलतो की प्लीज तुम्ही दुसरा कुठला टेबल बघतात का, इथे एकही टेबल रिकामा नाही आहे. तेव्हा ती बोलते नाही सर, पण तुम्ही दोघं इथे बसू शकतायत, तुम्ही दोघं एकत्रच असतात ना. तेव्हा जीवा बोलतो की नाही दुसरा टेबल. तेव्हा ते दोघं बोलतात की नाही. तेव्हा जीवा बोलतो बघा ना दुसरा टेबल. तेव्हा ती बोलते की ठीक आहे मी बघते, तोपर्यंत तुम्ही इथे बसू शकतायत. आणि हे सगळं सुनीता तिकडनं बघत असते. तेव्हा जीवा त्या मॅडमला विचारतो आणि तिथे चेअरवर बसतो की म्हणून चेअरवर बसतो. तेव्हा काव्या तिचं जे बुक असतं ते जे के नावावरनं काढते आणि वाचायला लागते. तेव्हा जीवा त्या नावाला बघतो. जीवाने ते नाव बघितल्यावर जीवाच्या हातात जी फाईल आणि त्याचं ते बॅग असते ती ते नावावर ठेवतो आणि ते चेअरवर बसतो. चेअरवर बसल्यावर तो नखांनी असंच टेबलवर वाजत असतो. तेव्हा काव्या ओरडते की का वाजवतो आहेस? तेव्हा जीवा बोलतो आता मी श्वासही घेतला ना तरी तुला त्याचा आवाज सहन होणार आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. एक वेळ होती की आपण 5-5 तास या टेबलवर बसायचो, वेळ घालवायचो, तरी आपला पाय निघायचा नाही. आणि आता तुला मी 5 मिनटंही सहन होत नाही आहे. मला आता कंटाळा आला आहे अगं या भांडणांचा. तेव्हा काव्या बोलते मग काय करायचं, भांडणं बाजूला ठेवून मैत्री करायची? तेव्हा जीवा बोलतो की नाही. तेव्हा काव्या बोलते बघ मला तुझ्याशी मैत्री करायची नाही आहे आणि आपल्यात मला कुठलंही नातं इस्टॅब्लिश करायचं नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो मैत्री त्यांच्याशी करतात ज्यांना मैत्रीचा अर्थ कळतो, मिसेस पार्थ देशमुख. तेव्हा काव्या त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा जीवा बोलतो की आता मी मैत्री करायची नाही, मी भांडायचं नाही असं बोललो आणि आता माझं खूप छान सुरू आहे आणि खूप चांगली सुरुवात चालली आहे, खूप चांगलं काम सुरू आहे. मला माझे क्लायंट येत आहेत भेटायला आणि प्लीज एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, मला कुठलेही निगेटिव्ह वाईब्स देऊ नकोस. तेव्हा काव्याला थोडं हसायला येतं आणि ती बोलते एक्सक्यूज मी, तुझा आणि क्लायंटचा काय संबंध? म्हणजे तसा संबंध आधीही नव्हता आणि आत्ताही नाही आहे. तू आधीही सेटल नव्हता आणि आत्ताही नाही. सो काही कारण काढून मला भेटायला इथे येऊ नकोस. तेव्हा जीवा डायरेक्ट चिडतो आणि उठतो. तेव्हा सगळी कॅफेतली लोकं बघायला लागतात. तेव्हा जीवा बोलतो की ती स्वतः आधीही स्टेबल नव्हती आणि आत्ताही इथेही अनस्टेबल आहे. अशा मुलीसोबत होतो ना मी, त्यामुळे मी सेटल होत नव्हतो. पण मी आत्ता ज्या मुलीसोबत आहे ना, रादर जी माझ्यासोबत आहे ना, नंदिनी, खूप शांत आहे, जमिनीवर घट्ट पाय रोवून उभी आहे, तिची प्रत्येक याला साथ आहे मला. आता मी नाही डगमगणार, नाही पडणार आणि जरी पडलो ना तर ती सावरेल मला, इतका आत्मविश्वास आहे मला. आणि हा विश्वास परत जर तेव्हा मिळाला असता ना तर मी तेव्हाही हे साध्य करू शकलो असतो. तेव्हा काव्याही उठते आणि बोलते एक्सक्यूज मी, टेबल बघायला सांगितलं होतं ना यांना, मिळाला का टेबल? मिळाला असेल तर यांना जायला सांगा आणि जरी मिळालं नसेल ना तरी निघा आता. काव्या असं बोलल्यावर जीवा इकडच्या पब्लिककडे बघतो. इकडे पटकन सुनीता माणिनीला फोन करते आणि बोलते की मनू कुठे आहेस तू? तेव्हा माणिनी सांगत असते की अगं असं असं इथे ट्रॅफिक आहे. तेव्हा सुनीता तिला नीट लोकेशन सांगते. इकडे रम्या युगच्या रूममध्ये येते आणि रोगला बोलते की युग तू जरा बाहेर जाशील, मी तुझी रूम आवरून घेतो. तेव्हा युग बोलतो की अगं तू आत्ताच रूम आवरलीस ना, बेडशीट कवर पिलो कवर तर तू आत्ताच चेंज केले. तेव्हा रम्या बोलते अरे हो, तू असं अचानक आलास ना, मग ही झाडं वगैरे झटकायचं बाकी राहिलं. मामीने मला ताकीदच दिली की आजच्याच व्हायला पाहिजे, नाही तर तुला माहितीच आहे. तेव्हा युग बोलतो की बरं आवर आणि युग बाहेर जातो. रम्या पटकन दरवाजा लावते. रम्याला युगची खोलीमध्ये युगने काय लपवले ते शोधायचं असतं. तेव्हा रम्या त्याची रूम इकडे तिकडे साफसफाई शोधत असते. तेव्हा रम्या त्या
कबर्डमध्ये बघते आणि युगने एका बॉक्समध्ये ते लेटर लपवलं असतं आणि ते रम्याच्या हाताला लागतं. रम्या ते लेटर बघते आणि बोलते, ही गोष्ट लपवत होता युग. इकडे काव्या बोलते जीवाला, निघा म्हटलं जन्मजय देशमुख. तेव्हा जीवा बोलतो 1 मिनिट. जीवा फोन काढतो आणि त्या क्लायंटला फोन लावतो आणि बोलतो, कुठे पोचला आहेत तुम्ही? तेव्हा ते क्लायंट त्यांचं लोकेशन सांगतात. तेव्हा जीवा बोलतो की नका येऊया कॅफेमध्ये, कॅफे काही बरोबर नाही आणि मेन म्हणजे इथली वाईब चांगली नाही आहे. तेव्हा जेव्हा अजून क्लायंटला सांगत असतो की हो, माणसं तर इतकी निगेटिव्ह आहेत ना, आपण चांगल्या कामांना सुरुवात करायची ना, कशाला निगेटिव्ह लोकांसमोर सुरुवात करायची. तेव्हा जीवा बोलतो, नाही नाही सर, तिथेच थांबा, तिथे आजूबाजूला बाहेर खूप कॅफे आहेत, मी 5 मिनटात येतो, तिथेच थांबा. जीवा तिथून तावातावात निघून जातो. सुनीता त्याच्या मागे मागे जाते, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात मानिनी येते आणि मानिनी सुनीताला आवाज देते, बोलते, कुठे तो मुलगा आणि काव्या? तेव्हा सुनीता बोलते, अगं गेला तो. तेव्हा मानिनी बोलते, गेला? तेव्हा सुनीता बोलते की अगं म्हणू, तू किती उशीर केलास? अगं चांगली संधी होती माहिती का, की तुझ्या सुनीचं कुठेतरी अफेअर हे बघण्याचं. तेव्हा मानिनी बोलते, म्हणजे काव्याचं नशीब बलुत्तर निघालं. कुठे काव्या? तेव्हा मानिनी सुनीता काव्याला बघतात. तेव्हा मानिनी बोलते, काय करत होते हे दोघं? तेव्हा सुनीता बोलते की आधी त्याच्याकडनं गुलाब घेतला, नंतर भांडले. पण खरं सांगू का मानिनी, तुझी ही सून आहे ना, फार आतल्या गाठीची आहे गं. तुझ्यासमोर काय वागते आणि अशी काय वागते? तेव्हा सुनीता बोलते की फसवणूक करते ती, विशेषतः पार्थची. तेव्हा मानिनी रागाने पुढे जाणार, तेवढ्यात तिला सुनीता अडवते. तेव्हा मानिनीला पार्थचा फोन येतो. तेव्हा पार्थ बोलतो की आई कुठे आहेस तू? तेव्हा मानिनी बोलते की जिथे आधी असायला हवं होतं तिथे. तेव्हा पार्थ बोलतो, काय बोलतेस ती? तेव्हा मानिनी बोलते, तुझं काही काम होतं का बाळा? तेव्हा पार्थ बोलतो, अगं आई, नवरात्र आहे ना, काव्याची पहिलीच नवरात्र आहे, तर काव्यासाठी 9 रंगाच्या साड्या घ्यायच्या होत्या. तेव्हा मानिनीला हे काही ऐकून रडायला येत असतं. तेव्हा पार्थ बोलतो, कुठल्या साड्या घेऊ सांग ना, नऊवारी घेऊ, पैठणी घेऊ, काठापदराची घेऊ, सिल्की घेऊ, सांग ना कुठल्या साड्या घेऊ? तेव्हा पार्थ बोलतो, आई, काव्याची साठी म्हणजे बायकोसाठी साड्या घेण्याची माझी पहिलीच वेळ आहे ना, मला काव्यांना सरप्राईज द्यायचं आहे, सांग ना. तेव्हा मानिनीला रडायला तर ती बोलते की पार्थ, मी तुला खरंच कामात आहे, थोड्या वेळात कॉल करू का रे? तेव्हा पार्थ बोलतो, बरं आई ऐक ना, मी फोटोज काढून ठेवतो, मला सांग कुठल्या साड्या घ्यायच्या, आणि ऐक ना, काव्याला कळू देऊ नको हं. तेव्हा सुनीता मानिनीला विचारते काय झालं म्हणून. तेव्हा मानिनी सांगत असते की अगं पार्थ गं, हिच्यासाठी साड्या घेतोय नवरात्रीसाठी आणि ही बेशरम मुलगी फसवते त्याला. आत्ता मला आठवते की ही लग्न जेव्हा करून आली ना, तेव्हा ती सगळ्यांची कशी वागत होती. तेव्हा मानिनीला ते सगळं आठवतं. सगळ्यांची तुटक वागत होती, पण मी दुर्लक्ष केलं गं. तेव्हा सुनीता बोलते की तुझं दुर्लक्ष करणंच भोवलं आहे तुला. तेव्हा मानिनी बोलते की खरंच माझ्या पार्थची फसवणूक करते गं ही. तेव्हा मानिनी सुनीताला सांगत असते की घरात पार्थला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ती त्याच्याशी भांडत असते आणि इथे तिच्या स्वतःच्या जुन्या प्रेमाला भेटत असते. तिला माहीत नाही की ती पार्थची आई काय करू शकते. तेव्हा मानिनी उठायला लागते. तेव्हा सुनीता तिला सावध करते आणि बोलते की मनू, जरा डिग्निटी सांभाळून वाग ना, 4 चौघात बोलण्यापेक्षा घरातल्या 4 भिंतीच्या आत तिला बोल. तेव्हा त्या दोघी गप्पा मारत असतात. मानिनी रडत असते. तेव्हा काव्याचं लक्ष मानिनीकडे जातं आणि ती बोलते, मानिनी काकू. तेव्हा काव्या त्यांच्या दोघींजवळ येते. पहिले बोलते, मानिनी काकू इथे. तेव्हा ती सुनीताला बघते, सुनीता काकू तुम्ही पण? अरे वा, 2 मैत्रिणी ठरवून भेटल्या आहेत. तेव्हा मानिनी चिडून वरच्या स्वरात बोलते की हे कॅफे सुनीताचंच आहे काव्या. तेव्हा काव्या थोडी शांत होते आणि बोलते की सॉरी, मला माहीत नव्हतं. तेव्हा मानिनी बोलते की माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी नंतर कळतात. तेव्हा मानिनी काव्याला विचारते, ही आहे का तुझी लायब्ररी? तेव्हा काव्या सांगते की नाही, मी अनिशाची वाट बघते आणि आम्ही दोघी जणं मिळून जाणारच होतो आणि ती अजून आलेलीच नाही आहे. माझा फोन आत राहिला वाटतं, मी फोन घेते, तिला कॉल करून बघते. तेव्हा काव्य गेल्यावर सुनीता मानिनीला सांगते, बघितलं किती नजरेला नजर मिळून सफाई देऊन खोटं बोलून गेली ती. अगं काय तिच्या मैत्रिणीला भेटायला नव्हते आली. मी ह्या मुलांना चांगलं बघते, त्यांची हीच लायब्ररी आणि हीच पंढरी असते. तेव्हा सुनीता मानिनीला सांगत असते की अगं बघ, आता सांगत येईल तुझी सून की तिची मैत्रीण ऐनवेळी येणार नाही म्हणून. आणि जर अगदी ठरलेलं असतं या सगळ्यांचं आणि ठरलं नसेल ना, तर चक्क अक्कल खोटं बोलतात ही मुलं. इकडे युग डायनिंग टेबलवर बसलेला असतो. पाणी पिता त्याला ठसका जातो आणि तो खोकलायला लागतो. तेवढ्यात नंदिनी त्याच्या पाठीवर हात फिरवते आणि त्याला बोलते की सावकाश, वर बघ, आता ठीक आहेस ना? तेव्हा युग नंदिनीकडे बघतो, स्माईल करतो आणि त्याला आठवतं की तो नंदिनीला बोलला असतो की माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर केलेलं मला आवडत नाही, सो लिव्ह माय लाईफ. हे
त्याला आठवतो तो शांत होतो. तेव्हा नंदिनी पुन्हा विचारते युग. तेव्हा नंदिनी विचारते काय रे कसला विचार करतोयस. तेव्हा युग बोलतो काही नाही अगं. तेव्हा नंदिनी बोलते की अरे मग तू बरा आहेस ना. तो हो बोलतो. तेव्हा नंदिनी बोलते थांब मी तुझ्यासाठी कॉफी आणते. तेव्हा तो नाही बोलतो. तेव्हा नंदिनी बोलते नाही आणते. तेव्हा ती कॉफी घ्यायला जाणार तेवढ्यात युग बोलतो का अगं ऐक ना वहिनी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा नंदिनी बोलते बोल ना. तेव्हा युग बोलतो आय एम रिअली सॉरी वहिनी. तेव्हा नंदिनी बोलते कशाबद्दल. तेव्हा युग बोलतो त्या दिवशी मी तुझ्यावर खूप चिडलो. तेव्हा नंदिनी बोलते अरे वेडा आहेस का. मी तुला सांगितलं ना आपल्यामध्ये कुठलीही फॉर्मॅलिटी नको आहे आणि तू धीर आहेस माझा आणि धीर लहान धीर भावासारखा असतो आणि तू माझ्या भावासारखा आहे आणि लहान भाऊ बहिणीवर चिडत नाही का. तेव्हा युग रडायला लागतो. तेव्हा नंदिनी बोलते की अरे युग काय झालं बस खाली बस. काय झालं आहे बघ आजही रडलास. काल आनंददादांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या म्हणूनही रडलास. एवढं इमोशनल होऊन कसं चालेल. तेव्हा योग बोलतो इमोशनली म्हणून लोक फायदा घेऊन निघून जातात. तेव्हा नंदिनी योगला सांगत असते की असतो काहींचा स्वभाव तसा पण आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. तेव्हा योग बोलतो समोरच्याने कितीही नुकसान केलं तरी. तेव्हा नंदिनी बोलते हो तरीही काही लोक असेच असतात अरे पण आपण खचायचं नाही. कितीही संकट येऊ दे योग तरीही आपण हार मानायची नाही. कितीही त्रास झाला ना तरी आपला त्रास समोरच्या व्यक्तीला सांगायचा. हे बघ तू आलायस ना तेव्हापासून मी नोटीस करते की काहीतरी आहे तुझ्या मनात. काय सांगायचं आहे का तुला. तेव्हा नंदिनी बोलते की हो ना ठीक आहे आत्ता काही सांगू नकोस पण काय आहे ना योग मला तुझी काळजी वाटते रे. हे बघ आपण फार गोष्टी मनात साचवल्या ना मग आपलं मनसुद्धा मेमरी कार्डसारखं करप्ट व्हायला लागतं. त्यामुळे संवाद नावाचा अँटीव्हायरस इन्स्टॉल करायचा. मग मन नको ते विचार करणार नाही. आपल्या मनात जे काही आहे ते समोरच्या व्यक्तीशी बोलून मोकळं व्हायचं. बरं वाटतं बघ तुझे प्रॉब्लेम्स तुझ्या गोष्टी तू माझ्याशी एक वेळ शेअर केल्या नाही तरी चालेल पण 2 भाऊ आहेत ना तुझे तू त्या भावांशी शेअर कर. तेव्हा नंदिनी जायला लागते. तेव्हा योग बोलतो भावाशी का बहिणीशी नाही शेअर करू शकत. तेव्हा नंदिनी स्माईल करते. तेव्हा युग झालेला सगळा प्रकार नंदिनीला सांगतो आणि एपिसोड संपतो तिथे.